हाय स्टुडंट, लास्ट लेक्चरला आपण बघितलं क्लासिफिकेशन्स ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. क्लासिफिकेशन्स ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण दोन प्रकार बघितले. त्या कशा प्रकारे आपण सांगितलेले आहेत हे आधीच्या व्हिडिओमध्ये आधीच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण एक पार्ट बघितला की अशा प्रकारचा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह की ज्यामध्ये एक हॅलोजन्स प्रेझेंट असतो त्याला आपण मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असं म्हणतो. मग त्या मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं सुद्धा फर्दर काय होते, क्लासिफिकेशन होते. ते क्लासिफिकेशन कशा प्रकारे होते ते आपल्याला इथे स्टडी करायचं आहे. बघा, त्यामधला एक पहिला पार्ट आहे अल्किल हलाइड्स. अल्किल हलाइड किंवा आपण त्याला म्हणतो हॅलो अल्केन. मग कोणत्या प्रकारच्या मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हला अल्किल हलाइड असं म्हणायचं आहे. त्याच्यासाठी आपण अल्किल हलाइडची स्टार्टिंगला डेफिनेशन बघू. कोणत्या प्रकारच्या मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हला अल्किल हलाइड्स म्हणणार. इट इज द पार्ट ऑफ मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. सो हियर वी कॅन से दॅट अ मोनो हॅलोजन कंपाउंड. Mono halogen compound means that compound which contain only one halogens in which halogen atom that is said to be X is bonded to sp3 hybridized carbon and is the part of saturated skeleton. बघा डेफिनेशन. अशा प्रकारचा मोनो हॅलोजन कंपाउंड इन विच हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू sp3 कार्बन. तुम्हाला 11th मध्ये सांगितलेलं आहे मी sp3 हायब्रिडाइज कार्बन कशा प्रकारचा असतो, sp2 कशा प्रकारचा असतो आणि sp कशा प्रकारचा असतो. मी इथे सांगितलं की मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह इन विच आवर हॅलोजन्स दॅट ओनली वन हॅलोजन्स विच इज बॉन्डेड डायरेक्टली टू द sp3 हायब्रिडाइज कार्बन. ओके, अँड इज द पार्ट ऑफ सॅच्युरेटेड स्केलेटॉन. आणि तो जो कार्बनचा पार्ट आहे तो कसा असायला पाहिजे, सॅच्युरेटेड. म्हणजे त्या कंपाऊंड मध्ये कार्बन मध्ये ओनली सिंगल बॉन्ड असणं आवश्यक आहे. ओके, अल्किल हलाइडचे सुद्धा 3 प्रकार पडतात. प्रायमरी अल्किल हलाइड, सेकंडरी अल्किल हलाइड आणि टर्शरी अल्किल हलाइड्स. त्याच्यामध्ये आता आपल्याला पहिला प्रकार बघायचा प्रायमरी अल्किल हलाइड. प्रायमरी अल्किल हलाइड कशा प्रकारे सांगता येईल लक्षात आहे. याचं रिप्रेझेंटेशन कसं असणार, R बॉन्ड CH2 बॉन्ड X. This is the mono halogen derivative because they contain only one halogen which is attached to the sp3 hybridized carbon, so it is called as alkyl halides. But that carbon is a primary carbon. You understand the primary carbon that will be studied in the 11th standard. Which kind of carbon is said to be a primary carbon? अशा प्रकारचा कार्बन की जो अदर सिंगल कार्बनला अटॅच असते त्याला आपण प्रायमरी म्हणतो. तो जर कार्बन अदर 2ला असेल त्याला आपण सेकंडरी म्हणतो. तो कार्बन ज्याला फंक्शनल ग्रुप अटॅच आहे तो जर दुसऱ्या 3ला अटॅच असेल त्याला आपण टर्शरी असं म्हणतो. 4ला अटॅच असेल तर आपण त्याला क्वाटर्नरी असं म्हणतो. त्याच्यामध्ये आता जर आपण इथे ऑब्झर्वेशन जर केलं तर आपल्या लक्षात येईल की हा जो फंक्शनल ग्रुप आहे हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच आहे तो sp3 तर आहेच, बट दॅट आर द प्रायमरी कार्बन. सो इट इज कॉल्ड एज प्रायमरी अल्किल हलाइड्स. याचे आपण काही एक्झाम्पल सांगू शकतो. नाउ लुक अँड ऑब्झर्व नाउ द एक्झाम्पल्स. Here CH3 bond CH2 bond Br. जर तुम्ही इथे ऑब्झर्वेशन केलं, दिस इज द फंक्शनल ग्रुप which is attached to the sp3 carbon, but that carbon are a primary carbon. Why? Because that carbon is attached to the another only one carbon, so it is called as primary carbon. So it is called type of primary alkyl halide. We can discuss another example. CH3 CH, here CH3 again CH3 and this is again CH2 Cl. Here we can represent Cl. Cl means chlorine. Here it contains only one halogen, so it is mono halogen derivative. They are directly attached to the sp3 hybridized carbon. This carbon is primary carbon. Why that carbon is primary carbon? Because this carbon is attached to only one carbon.
This is an again primary carbon. This is primary, but this is quaternary carbon. So it is not called as a quaternary alkyl halides. Why? Because our halogen means our functional group is attached to the primary carbon, so it is called as primary alkyl halide. तुम्ही फक्त ऑब्झर्वेशन इथे असं करायचं की आवर फंक्शनल ग्रुप, जो आपला फंक्शनल ग्रुप आहे तो कोण्या टाईपच्या कार्बनला अटॅच आहे, तो प्रायमरी कार्बनला आहे, तो सेकंडरी आहे की टर्शियरीला आहे. नेक्स्ट पार्ट बघू आपण, सेकंडरी अल्किल हालाइड. secondary alkyl halides. Which alkyl halide is called as secondary alkyl halide? Look and observe now, they are represented like that ways. बघा, हा झाला आपला हॅलोजन, ओनली वन हॅलोजन आहे, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे. हा कार्बन sp3 आहे, म्हणजे हा अल्किल हलाइड झाला. बघा, पण ज्या sp3 कार्बनला हॅलोजन अटॅच आहे तो अनादर किती कार्बनला अटॅच आहे? अनादर 2 कार्बनला अटॅच आहे. आर म्हणजे अल्किल ग्रुप असतात, म्हणजे अल्टिमेटली त्याच्यामध्ये कार्बन आहे. हा तुमचा कार्बन झाला सेकंडरी टाईपचा, म्हणून आपण या अल्किल हलाइडला काय म्हणतो? सेकंडरी अल्किल हलाइड. याचे सुद्धा आपल्याला एक्झाम्पल सांगता येतील. लुक अँड ऑब्झर्व नाउ द एक्झाम्पल. बघा, लक्ष द्या. This is halogen Br attached to the sp3 carbon because they have only single bonded skeleton. This carbon is secondary type. Why they are called as secondary type? Because they are attached to the another 2 carbon. So it is called as the secondary propyl bromide. हे याचं एक नाव आहे जे आपण 11th मध्ये सुद्धा स्टडी केलेलं आहे. आपण एखादं अनदर एक्झाम्पल घेऊ शकतो सेकंडरीचं. हियर वी कॅन कन्सिडर आयोडाईड. बघा, आपला जो स्केलेटॉन आहे तो सिंगल बॉन्डेड स्केलेटॉन आहे, म्हणजे हा अल्किल हलाइड झाला. त्यातल्या त्यात हा एकच हॅलोजन्स आहे. आता बघा, ज्या कार्बनला हा आपला हॅलोजन अटॅच आहे तो सेकंडरी टाईपचा आहे. हा कार्बन प्रायमरी असतो, हा प्रायमरी असतो, हा सेकंडरी आहे, हा सुद्धा सेकंडरी आहे. आपला हॅलोजन त्या सेकंडरीला अटॅच आहे, म्हणून याचं एक नाव आहे सेकंडरी ब्युटिल, कारण 4 कार्बन आहेत. ब्युटिल आयोडाईड. हा झाला याच्यातला आपला दुसरा प्रकार. आता याच्यामध्ये बघू आपण याचा तिसरा प्रकार, टर्शरी अल्किल हलाइड. याचं रिप्रेझेंटेशन अशा प्रकारचं असणार, 3 R असणार. दिस इज द हॅलोजन विच इज अटॅच्ड टू द कार्बन अँड दॅट कार्बन इज अटॅच्ड टू द अनदर 3 कार्बन. सो इट इज कॉल्ड एज द टर्शरी कार्बन and so that alkyl halide is called as the tertiary alkyl halide. We can discuss the example now. CH3 bond C bond CH3 bond CH3 bond Cl. This is said to be a halogen. This is not called as carbon, this is called as a chlorine. Now attached to the carbon, this carbon are sp3 hybridized, and again that carbon is attached to the 1 2 and 3 कार्बन. सो इट इज द टर्शियरी टाइप ऑफ कार्बन. बघा, हा कार्बन टर्शियरी टाइपचा आहे, ज्याला आपला फंक्शनल ग्रुप अटॅच आहे, म्हणून आपण याला म्हणणार टर्शियरी ब्युटिल क्लोराइड. याचे एखादा आपल्याला पुन्हा एक्झाम्पल घेता येईल. बघा, लक्षात घ्या, अनदर एक्झाम्पल घेतो मी यामध्ये. इथे घेतला आपण समजा Br. बघा, हा जो कंपाऊंड आहे याच्यामध्ये हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन अनादर किती कार्बनला अटॅच आहे? बघा, 1 2 आणि 3. तुम्ही जसं 4 ला आहे तसं नाही, डायरेक्टली किती याला अटॅच आहे. मग याला म्हणणार आपण, याचं एक नाव सांगतील आपल्याला, टर्शरी पेंटिल ब्रोमाइड. हे झाले आपले अल्किल हलाइडचे 3 प्रकार, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. याआधी आपण
मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा पहिला प्रकार बघितला. आता आपण दुसरा प्रकार बघू, अलिलिक हलाइड्स. पहिला होता आपला अल्किल हलाइड्स, आता आपण बघत आहोत अलिलिक हलाइड्स. याची डेफिनेशन इथे मांडलेली आहे मी. ही डेफिनेशन समजून घेण्याच्या आधी आपण याचं एक एक्झाम्पल लक्षात घेऊ. बघा कशा प्रकारे येणार आहे ते. हा कन्सिडर केला मी हॅलोजन्स CH2 CH डबल बॉन्ड CH2. इथे तुम्ही केअरफुली ऑब्झर्वेशन करा, लक्ष द्या. हा जो हॅलोजन्स आहे, हॅलोजन्स कोणत्या कार्बनला अटॅच आहे? sp3 हायब्रिडाइज कार्बनला अटॅच आहे. sp3, कारण हा फक्त सिंगल बॉन्ड तयार करतो. बघा सिंगल बॉन्ड म्हणजे हा sp3 कार्बन आहे. पण हा जो sp3 कार्बन आहे तो समोर काय करतो, तर तो समोर कार्बन कार्बन डबल बॉन्डला अटॅच आहे. अशा प्रकारच्या अल्किल हलाइड्सला किंवा आपण अशा प्रकारच्या मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हला आपण अलिलिक हलाइड्स असं म्हणतो. बघा आता डेफिनेशन कडे जाऊ आपण. बघा डेफिनेशनचं काय म्हणणं आहे, अलिलिक हलाइड्स इन विच हॅलोजन ॲटम, दॅट इज द हॅलोजन ॲटम X is bonded to sp3 carbon. Look and observe now, which is bonded to sp3 carbon, आहे sp3 कार्बनला, and next to, लक्ष द्या, next to कार्बन कार्बन डबल बॉन्ड. हॅलोजन sp3 कार्बनला अटॅच आहे, पण याच्या समोरचा जो कार्बन आहे तो नेक्स्ट पार्ट आहे, तो आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड. अशा प्रकारच्या कंपाऊंडला आपण अलिलिक हलाइड्स असं म्हणतो. हे झालं मी एक याचं जनरल रिप्रेझेंटेशन दाखवलं. अनादर एक्झाम्पल मी घेऊ शकतो, लक्ष द्या. इथे आपण हॅलोजन घेतला. आता बघा इथे फक्त सिंगल बॉन्ड आहे, लक्षात घ्या. या कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे, सिंगल सिंगल आणि सिंगल. म्हणजे हा कार्बन जो आहे तो sp3 कार्बन आहे. हा कार्बन आहे sp3. हा जो दाखवून लावलो मी तुम्हाला, हा कार्बन आहे sp3. मग समोर हा कोणत्या टाईपच्या कार्बनला अटॅच आहे? नेक्स्ट टू द कार्बन कार्बन डबल बॉन्ड. लक्ष द्या, नेक्स्ट इथे अटॅच आहे आणि हा कार्बन काय तयार करतो? डबल बॉन्ड तयार करतो. सो इट इज ऑल्सो द एक्झाम्पल्स ऑफ अलिलिक हलाइड्स. कळालं? डेरिव्हेटिव्हचा तिसरा प्रकार बेन्झिलिक हलाइड्स. आता बघा बेन्झिलिक हलाइड्स कशा प्रकारचा आहे. तुम्हाला आधी अलिलिक हलाइड कळाला तर बेन्झिलिक हलाइड्स एकदम कळायला सोपं जाईल. लक्ष द्या. हा झाला X मीन्स हॅलोजन. आता हा हॅलोजन अटॅच कशाला आहे बघा? CH2 ला. CH2 म्हटल्याच्या नंतर हा sp3 कार्बन आहे. फर्दर तो पुढे कशाला अटॅच आहे? फर्दर जर तो कार्बन कार्बन डबल बॉन्डला अटॅच असेल तर आपण त्याला अलिलिक म्हटलं. पण माझं म्हणणं आहे जर तो फर्दर एखाद्या कॉन्जुगेटेड न्यूक्लियसला, कॉन्जुगेटेड न्यूक्लियस म्हणतो आपण त्याला, किंवा बेन्झिन रिंग असं म्हणतो, अशा याला जर अटॅच असेल तर आपण त्याला बेन्झिलिक हलाइड्स म्हणतो. बघा डेफिनेशन काय सांगते, बेन्झिलिक हलाइड्स इन विच हॅलोजन बॉन्डेड टू sp3 कार्बन. बरोबर आहे. हॅलोजन जो आहे तो आपला sp3 कार्बनला अटॅच आहे. हा कार्बन sp3 आहे म्हणजे sp3 ला अटॅच आहे. मग हा sp3 कार्बन फर्दर कुठे अटॅच आहे? फर्दर बॉन्डेड टू एरोमॅटिक रिंग. याला आपण एरोमॅटिक रिंग म्हणतो, अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड. सो इट इज कॉल्ड ॲज द बेन्झिलिक हलाइड्स. त्याला आपण काय म्हणू शकतो? बेन्झिलिक हलाइड्स. चौथा प्रकार आहे याचा विनिलिक हलाइड्स. विनिलिक हलाइड्स कशा प्रकारचा हलाइड्स असतो बघा? विनिलिक हलाइड्स इन विच हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू. आतापर्यंत जे आपण सांगितलं की हॅलोजन्स हा कोणत्या टाईपच्या कार्बनला अटॅच असतो ते मी तुम्हाला आधी ऑलवेज सांगितलं की sp3 ला असतो. पण इथे जो हॅलोजन्स अटॅच आहे तो असणार आहे sp2 कार्बनला. ही गोष्ट काळजीपूर्वक लक्षात घ्या. हॅलोजन इज बॉन्डेड टू sp2 हायब्रिडाइज कार्बन. sp2 हायब्रिडाइज कार्बन ऑफ अलिफॅटिक चेन. ती चेन ही अलिफॅटिकची असायला पाहिजे, नॉट अ एरोमॅटिक.
तिची चेन आहे ती चेन कोणती असायला पाहिजे, अलिफॅटिकची असायला पाहिजे, अरोमॅटिकची नाही. बघा याला ऑर मध्ये आपण हॅलो अल्किन सुद्धा म्हणू शकतो. ऑर मध्ये आपण याला हॅलो अल्किन सुद्धा म्हणू शकतो. आधी आपण बघितलेलं आहे हॅलो अल्किन सुद्धा म्हणताय. बघा याचं रिप्रेझेंटेशन किंवा एक्झाम्पल मी कसं सांगू शकतो. बघा हा झाला आपला हॅलोजन्स. हॅलोजन जो अटॅच आहे याच्या आधी जे आपण पार्ट बघितले तो sp3 ला होता, म्हणजे तो कार्बन सिंगल बॉन्ड तयार करत होता. इथे जो कार्बन आहे हा डबल बॉन्ड तयार करून आला, म्हणजे हा sp2 कार्बन आहे आणि sp2 कार्बनला हॅलोजन अटॅच आहे. हॅलोजन इज बॉन्डेड टू sp2 कार्बन अँड इज द अलिफॅटिक चेन. अनदर एक्झाम्पल सुद्धा घेता येईल मला. बघा नेक्स्ट एक्झाम्पल मी तुमच्या समोर मांडवतो, काळजीपूर्वक फक्त लक्ष द्या. हा हॅलोजन्स घेतला मी Br. बघा हॅलोजन जो अटॅच आहे ना तो हॅलोजन इथे अटॅच आहे या पोझिशनला, आणि हा कार्बन डबल बॉन्ड तयार करतो, म्हणजे हा sp2 कार्बन आहे. नो डाऊट sp2 कार्बन असून समोर ही अरोमॅटिक रिंग नाहीये. अरोमॅटिक रिंग कशाला म्हणतो आपण, डबल झाला की सिंगल, सिंगल झाला की डबल, पुन्हा सिंगल पुन्हा डबल असं असते. पण इथेही अलिफॅटिक चेन आहे, अरोमॅटिकची चेन नाही. अरोमॅटिकची चेन आता होणार, पण आपल्याला अरोमॅटिकची चेन पाहिजेत नाही, आपल्याला फक्त अलिफॅटिकची चेन पाहिजे. सो इट इज द एक्झाम्पल्स ऑफ विनिलिक हॅलाइड्स. पॉइंट आहे ई पॉइंट हॅलो अल्काइन. याच्याबद्दल आधी कुठतरी हा पॉइंट आलेला आहे आपला, तरी सुद्धा एक वेळा आपण फास्ट मध्ये रिकॉल करून देऊया. हॅलो अल्काइन्स इन विच हॅलोजन्स means X, that chlorine, bromine, iodine or maybe other kind of halogens is bonded to sp carbon. sp carbon means that carbon are always form a carbon carbon triple bond. That carbon is form a single bond, so they are sp3, sp2 and sp. sp means that carbon form a triple bond of aliphatic chain. Now you can observe now. एक्स आपण कोणी घेऊ शकतो. बघा हा जो हॅलोजन अटॅच आहे हा ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन कोणता आहे, sp कार्बन आहे. कोणता हायब्रिडाइज कार्बन आहे, sp हायब्रिडाइज कार्बन आहे. याला आपण हॅलो अल्काइन्स असं म्हणतो. लास्ट पॉइंट आहे आपला याचा अरिल हॅलाइड्स. अरिल हॅलाइड्सला आपण हॅलो अरेन्स सुद्धा म्हणतो. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं हॅलो अल्केन, हॅलो अल्किन, अल्काइन आणि हॅलो अरेन्स. हॅलो अरेन्स इज ऑल्सो कॉल्ड एज द अरिल हॅलाइड्स. अरिल हॅलाइड्स इन विच हॅलोजन इज बॉन्डेड directly to the aromatic ring किंवा आपण aromatic न्यूक्लियस म्हणू शकतो. याला हॅलोजन हा डायरेक्टली अटॅच असतात, इनडायरेक्टली नाही, डायरेक्टली अटॅच असतात. बघा मी तुम्हाला डायरेक्टली अटॅचचं सुद्धा एक उदाहरण घेऊन दाखवतो आणि इनडायरेक्टलीचं सुद्धा घेऊन दाखवतो. हे झालं आपला अरोमॅटिक न्यूक्लियस. इथे सुद्धा मी एक अरोमॅटिक न्यूक्लियस काढतो, तुमच्या इथे दोन्ही मधला फरक लक्षात येऊन जाईल. बघा मी इथे हॅलोजन घेतला, फॉर एक्झाम्पल मध्ये Br. हा हॅलोजन जो आहे ना तो डायरेक्टली अरोमॅटिक रिंगला अटॅच आहे, मग याला म्हणणार आपण ब्रोमो. जर आपण हॅलोजन घेतला तर आपण त्याला हॅलो म्हणू. फॉर एक्झाम्पल आपण घेतला X, हॅलो अरेन्स, किंवा आपण याला म्हणणार अरिल हॅलाइड. आता मी एक एक्झाम्पल तुमच्या समोर मांडतो, लक्ष द्या. X हा हॅलोजन आहे. हा हॅलोजन अरोमॅटिक रिंगला आहे पण डायरेक्ट नाहीये. पहिले तो या कार्बनला आहे आणि मग तो कार्बन अरोमॅटिक रिंगला आहे. डायरेक्टली आपल्याला अटॅच पाहिजे. डायरेक्टली असेल तरच आपण त्याला अरिल हॅलाइड किंवा हॅलो अरेन्स म्हणतो. तर हा पार्ट त्याच्यामध्ये होणार नाही. कळलं का तुम्हाला? याला आपण बेन्झिलिक हॅलाइड्स म्हणतो, आधी आपण सांगितलेलं आहे.
मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन आपण या लेक्चरमध्ये बघितलं. त्याच्यासाठी मी तुमच्या समोर एक शॉर्टमध्ये त्याचा चार्ट प्रोड्यूस केलेला आहे. बघा कशा प्रकारचा चार्ट आहे. मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे यामध्ये एक हॅलोजन प्रेझेंट असतो. याचे आपण डिफरंट टाइप्स बघितले. त्यामधला पहिला टाइप्स आपण सांगितला अल्किल हलाइड्स, त्यालाच आपण हॅलो अल्केन्स असं म्हणतो. दुसरा आपण प्रकार बघितला अलिलिक हलाइड्स. त्यानंतर आपण तिसरा प्रकार बघितला बेन्झेलिक हलाइड्स. चौथा प्रकार आपण बघितला विनिलिक हलाइड्स किंवा त्याला आपण हॅलो अल्किन सुद्धा म्हणतो. नेक्स्ट प्रकार आपण बघितला हॅलो अल्काइन. त्यानंतरचा आपण त्याचा लास्ट प्रकार बघितला अरिल हलाइड्स किंवा आपण त्याला हॅलो अरेन्ज सुद्धा म्हणतो.